तर नमस्कार दिव्यांग मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज खूप चांगला आणि हा शासन निर्णय पण दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की आत्तापर्यंत आपल्याला दिव्यांगांना पेन्शन हे दिव्यांग सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागातून मिळत होतं. पण आता काय होणार, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत आपल्याला ही पेन्शन चालू होणार आहे. तर ही केव्हापासून होणार आहे, केव्हापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे, यामध्ये काय काय असणार आहे, काम कुठपर्यंत आलेलं आहे, आज आपण हाच मुद्दा पूर्ण बघणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहायता योजना जशा एक संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा दिव्यांग राज्य नियुक्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या योजनांचा क्षेत्रीय स्तरावर अंमलबजावणीबाबत आणि महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांनी हा परिपत्रक काढलेला आहे. यांची तारीख पण तुम्ही बघू शकता, आजचीच आहे 4 मे 2026. त्यानंतर प्रस्तावना काय म्हणते ते पण बघून घ्या. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या दिनांक 24/2/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग बांधवांनी लाभार्थ्यांनी हे दिव्यांग सक्षमीकरणाकडे विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी आलेले आहेत. सबब 1 एप्रिल 2026 पासून ही योजना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबवण्यात येत आहे. म्हणजे आता जी पण पेन्शन असणार आहे ते आता कुठून मिळणार आहे आपल्याला, तर ती आता मिळणार आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे. पहिले आपल्याला हीच पेन्शन सामाजिक न्याय विशेष सहायता विभाग यांच्याकडून मिळत होती, पण आता आपल्याला ही पेन्शन दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून मिळणार आहे. याचं कार्य कुठपर्यंत आलं आहे तेच आता आपण बघणार आहे. त्यास अनुसरून शासन निर्णय दिनांक 23/3/2026 अन्वये दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विशेष सहायता योजना जसं संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा दिव्यांग राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनाकरिता आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या निमंत्रण अधिकारी आणि सहाय्यक संचालक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या क्षेत्रीय कार्याकरिता पद निर्मिती आणि अनुशीर्षित पद भरती करण्याची कारवाई सुरू आहे. योजनेची अंमलबजावणी वेळेत व सुरळीत होण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सदर विशेष सहाय्यक योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या विद्यमान यंत्रणेप्रमाणे म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहायता योजना व विद्यमान पोर्टल मार्फत चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. आता शासन परिपत्रक काय म्हणते मित्रांनो ते पण बघा. दिव्यांग सक्षमीकरण विभागाची विशेष सहायता योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत पूर्वीप्रमाणे सामाजिक न्याय विशेष सहायता विभागाच्या विद्यमान यंत्रणेमार्फत म्हणजे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि तालुका स्तरावर तहसीलदार विशेष सहायता योजना व विद्यमान पोर्टलमार्फत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे जोपर्यंत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या ज्या जागा आहेत त्या पूर्णपणे भरत नाही आणि पूर्ण कारभार ते घेत नाही, तत्पर्यंत आता पूर्ण हा कारभार जसा होता पहिले तसाच चालणार आहे. पण त्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये पूर्ण सुरळीतपणे योजना चालू म्हणजे पूर्ण झालं तर ही योजना त्यांच्याकडे जाणार आहे. विशेष सहायता योजना अंतर्गत सर्व दिव्यांग लाभार्थ्यांचे वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID पोर्टलवर नोंदणी अद्यापिकरण करण्याची कारवाई सर्व तहसीलदार विशेष सहायता योजना यांनी करावी. तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळेल यांची जबाबदारी तहसीलदार यांच्याकडे राहील. म्हणजे मी मित्रांनो 10 वेळा तुम्हाला सांगित असतो की तहसीलला ज्यांचे पेन्शन आले नसेल त्यांनी एकदा तहसीलला व्हिजिट करून या. ते काय म्हणतात, UDID पोर्टलवर नोंदणी अद्यापीकरण करण्याची कारवाई म्हणजे तिथं UDID पोर्टलवर आपलं आधार कार्ड KYC करणे हे खूप गरजेचं आहे. सदर शासन परिपत्रक सामाजिक न्याय विशेष सहायता विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आले आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला उपलब्ध मिळून जाईल.
आणि यांचा संकेतांक नंबर पण दिलेला आहे. आणि हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षरगीत करून काढण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या नावाने आधी आदेशानुसार हे परिपत्रक काढले आहे मित्रांनो. तर हा खूप चांगला असा एक दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा पुढचा पाऊल आहे, की म्हणजे दिव्यांगाचं जे पण पेन्शन राहील ते पूर्ण दिव्यांगांना सक्षमीकरणासाठीच होणार आहे. म्हणजे त्यामध्ये निराधार कोणचंही वृद्ध लोकांचं किंवा विधवा यांचं पेन्शन येणार नाही. फक्त दिव्यांगांचं एक सेपरेट डिपार्टमेंट राहणार आहे, त्यामधूनच आपल्याला पेन्शन मिळणार आहे. तुम्हाला यामध्ये काही माहिती कळाली नसेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि